72व्या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने समाजाच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा शनिवारी 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता नेहरू मैदान, राजकमल चौक, अमरावती येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली। यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले। स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाल्यावरही भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या मिटलेल्या नाहीत। त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात संयोजन समितीच्या माध्यमातून कार्य सुरू आहे। भटक्या विमुक्त समाजाला राहण्यासाठी जागा नाही, स्वतःचे घर नाही, उपजीविकेचे कुठलेही साधन नाही। त्यामुळे एकूण 17 मागण्या घेऊन ही यात्रा 28 ऑगस्टला पुणे येथून सुरू झाली आहे। भटक्या विमुक्त समाज स्वातंत्र्याच्या 77 वर्षापासून हल्लाकीचे जीवन जगत आहे। या यात्रेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे। पुणे ते मुंबई अशी संपूर्ण संवाद यात्रा काढण्यात येत आहे। भटक्या विमुक्त समाजातील एकूण 42 जाती या यात्रेकरिता एकत्र आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले आहे। समाजातील एकूण 42 जाती या यात्रेकरिता एकत्र आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले आहे। माझं नाव मुमताज शेख, भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी संवाद यात्रा निघालेली आहे। ही संवाद यात्रा दिनांक 31 ऑगस्ट जो विमुक्त दिन आहे त्याच्यापासून याची सुरुवात झालेली आहे। हा 14वा जिल्हा आहे। आज आम्ही अमरावती या ठिकाणी आलेलो आहोत। याच्या अगोदर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर मराठवाडा आणि आता विदर्भामध्ये ही यात्रा सुरू झालेली आहे। या यात्रेमध्ये 17 मागण्या आम्ही सगळ्यांनी घेतलेल्या आहेत की जे भटके विमुक्त आदिवासी समूहाचे लोक आहेत त्यांची घराखालची जमीन त्यांच्या नावावरती व्हावी, त्यांना सेपरेट मंत्रालय असावं, वेगळं बजेट असावं, जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड अशा बेसिक गोष्टी, म्हणजे एका पालावरती 35 मुलं बिना अंगणवाडीचे राहत आहेत। अशा सर्व प्रश्नाला घेऊन ही संवाद यात्रा निघालेली आहे। आज आम्ही अमरावतीमध्ये इथे आलेलो आहोत आणि तुम्ही बघताय आमच्या सोबत मदारी समूहातील लोक मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचबरोबर पारधी समूहातील लोक मोठ्या प्रमाणात आहे। या सगळ्यांच्या काही जिल्हा लेवलच्या मागण्या आहेत, काही राज्य लेवलच्या मागण्या आहेत आणि याच मागण्या घेऊन 23 तारखेला मुंबई इथे ही मोठ्या प्रमाणात ही यात्राचा समारोप होणार आहे। अख्ख्या महाराष्ट्रातून या यात्रेसाठी लोक येणार आहेत। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।